नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज आपण सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणणारी मस्त अशी पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची हे बघतोय. आता पाणीपुरी म्हणलं तर कोणाला आवडत नाही, पाणीपुरी तर सगळ्यांना आवडते. आम्हाला तर प्रचंड आवडते. आता चला, रेसिपी खूप सोपी आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपल्याला पाणीपुरी बनवायसाठी खूप काही घरामध्ये साहित्यही लागत नाही. घरच्या साहित्यामध्ये हे सगळे तयार होते. तर हे बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला इथं गोड पाणी बनवायचं आहे. तर त्यासाठी इथं मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1 वाटी चिंच घेतली. आता या चिंचेतल्या चिंच अशी मी फोडून घेतली आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या. आता 1 कप चिंच घातली, एक वाटी चिंच घातली तर त्याच्या दुप्पट आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथं मी 2 वाटी गूळ घातला आणि इथं हे आपल्याला हे गोड पाणी असं मला खूप घट्टसरही बनायचं नाही, कारण माझ्या मुलाला गोडच पाणी आवडतं. मग ते आपण जसं तिखट पाणीपुरी खातो भरपूर पाणी भरून, तसं मग त्याला गोडच पाणी आवडते. मग थोडंसं हे पातळच ठेवणार आहे. तर आता इकडं पाणी तयार होतंय, तोपर्यंत चिंच आणि गूळ चांगलं शिजतोय, तोपर्यंत आपण तिखट पाणी बनवूया. तर इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आणि थोडंसं आल्याचा किस घेतला आणि आपल्याला यामध्ये पुदिना घालायचा आहे. तर इथं 1 जुडी पुदिना होता, त्यातले 4-5 काड्याच फक्त काढून ठेवल्या आणि बाकी सगळ्या यामध्ये घातल्या. आता हे आपल्याला चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे बघा, आता असं मिक्सरला फिरवून घेतलं की आता हे आपल्याला चाळणीनं गाळून घ्यायचं आणि याला असं चमच्याने खाली प्रेस करायचं, म्हणजे यातलं सगळं पाणी आपल्याला निघून येईल. आणि हा उरलेला चौथा आपल्याला फेकून द्यायचं नाही. तर आपल्याला आलू मसाला आपण बनवणार ना, त्यामध्ये आपल्याला हे काम येणार आहे. आता मी यातला हा चौथा बाजूला काढून ठेवते, म्हणजे हे आपले आलू मसाल्याची चटणीच तयार झालेली आहे. आता इथं बघा, पाणी यामध्ये अजून मी 1.5 ग्लास पाणी ॲड करते आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ, जिरे पावडर 1 चमचा आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि चाट मसाला घालायचा. आता चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घाला, साधारणतः 1 चमचाभर घातला असेल. आणि याला मिक्स करून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपलं असं मस्त असं तिखट पाणी तयार. आता आपलं इथं चिंच आणि गूळ चांगलं शिजून झालं आहे. हे आपण आता याला गाळून घेऊ. हे आपल्याला मिक्सरमधून फिरवायचं आहे, पण मग यातलं पाणी काढून घेतलं की मग नुसता तो गर फिरवायला सोपा जातो. त्यामुळे मी आधी हे सगळं पाणी काढून घेतलं आणि हे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं, थोडंफार असेल तर. मग आता हे सगळं गाळून झालं आहे. आता हा गर आणि ती चिंच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची. आता बघा, इतकी सारी चिंच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायची. आता हे मिक्सरला फिरवून झालं की यामध्येच थोडंसं पाणी घालायचं, परत एकदा फिरवून घ्यायचं आणि हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं. आणि नाही घेतलं गाळून तरी पण चालतं, फक्त आपण चिंच जेव्हा मिक्सरला फिरतो तेव्हा एकच काळजी घ्यायची, यामध्ये चिंचेमध्ये चिंचोका तर शिल्लक नाही ना, नाही तर मग सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चिंचोक्याचं हे होतं. आता हे काही खाली गळणारच नाही, मी जास्तच त्यामध्ये टाकून दिलं, कारण खूप गाळ्यासारखं काही त्यामध्ये राहिलेलं नव्हतं. त्यामुळे मी असंच मिक्स करून घेतलं. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा काळं मीठ घालायचं, अर्धा चमचा साधं मीठ घालायचं, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि 1 चमचाभर जिरं घालायचं आणि चाट मसाला घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं. बस, आता याला आपल्याला नंतर शिजवायची काहीच गरज नाही. आता हे आपलं गोड पाणी तयार झालं. आता आपल्याला आलू मसाला बनवायचा. आता इथे मी 2 बटाटे मोठाले उकडून घेतले आणि 2 छोटेले. आता हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथं 2 कांदे मी बारीक चिरून घेतले आणि थोडासा पत्ताकोबी थोडंसं चिरून घेतलं आहे आणि कोथिंबीर घालायची. पत्ताकोबी नाही घातला तरी चालतं. मीठ घालायचं आणि हा आपण
तिखट पाण्यामधला जो चौथा उरला होता तो यामध्ये घालायचा. म्हणजे चटणी, पुदिन्याची चटणी यामध्ये घालायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपले आलू मसाला तयार झाला आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊ. तरी तर मी पुऱ्या घरी बनवलेल्या नाही, बाजारातूनच ऑलरेडी रेडीमेड पुऱ्या आणून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे मी त्याच तळून घेणार आहे. आणि हे बघा, आता बाजारातून विकत आणतो ना, तर पुऱ्या खूप टम फुगतात. घरी बनवलेल्या पण छान होतात, पण इथं घरीच पुऱ्या आणलेल्याच होत्या, तर म्हणलं आपण ह्याच बनवू. कारण पाणीपुरी खायची प्रचंड घाई झाली होती. सगळ्यांनाच एकदाच नाव काढलं पाणीपुरी. सगळ्यांचं एकच ऑर्डर आली, पाणीपुरी आज बनवायची म्हणजे बनवायची. तेव्हा काय करूस्तोवर पण कोणाला दम निघत नव्हता. त्यामुळे मी हीच पुऱ्या ह्या तळून घेतल्या. आणि हे बघा, 30 ते 40 पुऱ्या मी तर तळून घेतल्या. आता इथं पुऱ्याही बनवून तयार आहे. आता आपण बुंदी बनवून घ्यायची. आता बुंदी मी घरीच बनवणार आहे, त्यासाठी मी एका छोट्या वाटीमध्ये बेसन पीठ घेतले. आणि बघा, आता इथं सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. खूप मस्त बेसन पीठ घेतलं आणि जारेवरतून आपल्याला असं खाली सोडायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि याला तळून घ्यायचं. आता इथं आपलं तिखट पाणी तयार आहे, इथं गोड पाणीही तयार आहे, आलू मसालाही तयार आहे आणि थोडीशी खारी बुंदी. आता आपण पाणीपुरी बनवूया. तरी बघा, आता पाणीपुरी घेतल्या, पुऱ्या घेतल्या आणि त्या आपल्याला अशा फोडून घ्यायच्या. आता हे पुढचं तर कोणालाच सांगावं लागत नाही. आता हे फोडून झालं आहे. यामध्ये आलू मसाला भरायचा. आता भरेपर्यंत पण दम निघत नव्हता, तोंडाला प्रचंड पाणी सुटलं होतं. आता पटपट यामध्ये मी आलू मसाला भरून घेते. आणि पाणीपुरी बघून कोणाच्या तोंडाला पाणी आले मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कशी झाली हेही कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये थोडीशी बुंदी घातली तिखट पाण्यामध्ये, आणि सगळ्यात आधी आता गोड पाणी भरायचं. वा, आता तिखट पाणी भरायचं. मस्त टम फुगलेली पुरी आणि चटकदार तिखट पाणी आणि गोड पाणी, वरतून बुंदी आणि वरतून थोडासा कांदा घालायचा. आणि मस्त आपली अशी मस्त अशी पाणीपुरी घरच्या घरी तयार झाली आहे. आणि तुम्हाला आवडत जर असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि कशी वाटली पाणीपुरी मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच मस्त छान चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त पाणीपुरी बनवा आणि मस्त पाणीपुरीच एन्जॉय करा. आता मी पटकन सगळ्या पाणीपुरी खाऊन घेते. चला, पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.